तर हाय फ्रेंड्स, नमस्कार. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा दिवस खूप स्पेशल होणार आहे आणि आजचा ब्लॉगसुद्धा, कारण की आज आम्हाला जायचं होतं खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला. आहून नव्हती सुट्टी म्हणून. तर आम्ही माझं काम आवरून आणि मी स्वतः रेडी होऊन आम्ही निघालो खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला जायला. तर सर्वात पहिले आम्ही गेलो HP गॅस पेट्रोल पंपावर, जो की आहे आपल्या टी पॉईंट इथे. टी पॉईंटहून आम्ही पेट्रोल वगैरे भरलं आणि समोर जायला सुरुवात केली. आणि एक्झॅक्ट लोकेशन आम्हाला खाटूश्याम बाबाचं माहीत नव्हतं, पण आम्हाला जायचंच होतं. मग म्हटलं विचारत आपण जाऊ. मग आम्ही निघालो. पुढे पोहोचलो आम्ही याला नायगाव सावंगी. आम्ही समोर जाऊन इकडे मागे आलो होतो, कारण की आम्हाला माहीत नव्हतं. मग बरोबर रस्त्याला लागलो आम्ही. विचारत आणि आलो होतो ते एका गावामध्ये. त्या गावातनंच रस्ता आहे खरं तर खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी जायला. त्या गावातच आम्ही आता पोहोचलो होतो आणि गावातनंच चाललो होतो समोर चाललो होतो. वरतून ऊनही होतं, पण खूप छान वाटत होतं, कारण की परिसर खूप छान आहे. चहूबाजूने डोंगर आणि शेती वगैरे आहे ना, तर जायला पण बोर होत नाही. उन्हाचं काहीच वाटलं नाही असं की ऊन आहे म्हणून. इथं लागला होता बघा आम्हाला समृद्धीच्या पुलाखालनं आम्ही गेलो होतो. समृद्धीच्या पुलाखालून गेल्यानंतर इथं लागला आम्हाला एक तळं, जे खाटूश्याम बाबाच्या पायथ्याशीच होतं, म्हणजे मंदिराच्या जवळच एक्झॅक्ट. चालतानाच गाडीहून बघितलं आणि मग मी म्हटलं की आपण येत्या वेळेस तळ्यावर थांबू. आता सध्या तर नको, पहिले ज्या कामासाठी आलो ते काम करून घेऊ म्हटलं, म्हणजे दर्शनाचं काम. परत आम्ही तळ्याजवळून गेलो समोर. असंच आम्ही हसत खेळत प्रवास केला आमचा, गप्पा चप्पा करत करत मस्त हसून खेळून. खूप छान वाटत होतं. मला तरी एकदम भारी वाटत होतं. असं तिथनं निघावंसंच वाटत नव्हतं, कारण की चौकडून डोंगर होता, शेती होती, हिरवगार होतं आणि पब्लिक पण खूप होती, खूप गर्दी होती. तळ्याहून थोडंसं समोर आल्यानंतर आम्हाला लगेच मंदिर दिसलं होतं इथे. पण गर्दी पण खूप होती. गर्दी बघून तर मला असं वाटलं होतं की दर्शन होतं की नाही, म्हणजे दर्शनाला वेळ लागेल बा, किंवा मोकळं असं फ्री दर्शन घेऊ देणार नाही, ते जसं माथा टेकून लगेच काढून देतील. पण तसला काहीही प्रकार झाला नाही. दर्शन पण व्यवस्थित झालं. इथं सेटर वगैरे काढली होती लोकांनी गाडी रेंटने द्यायला. मंदिराचं बांधकामच चालू होतं, पण बांधकाम सुरू झाल्यापासून एवढी गर्दी पडते तिथं दर्शनासाठी भक्तांची की खूप. इथं वरती मंदिर. आम्ही गाडी पार्क केल्यानंतर आम्ही निघालो समोर पूजेचं सामान वगैरे घ्यायला. आम्ही पोहोचलो खाटूश्याम बाबा मंदिरामध्ये. गाडी पार्क केली. आता पूजेचं सामान घ्यायला आपण चाललो आहोत. ताई आपल्याला फुकट देणार आहे. कसं आहे देवासाठी फ्री का? देवासाठी फ्री. बिबट्या कुठं आहे इथं? बिबट्या नाही का? मग विनाकारण हे करू राहिले लोक. विनाकारण नाही, खरंच आहे. 3 होते ते पकडले वाटतं. युट्यूबवर टाकणं पडेल ना तुम्हाला. केवढ्याला आहे बाबा फोटो? सारा खाट सांगून चला आता फोटो घ्या ना.
फोटो काय आलं घ्यायचं का इकडं बघ घेतला तसं पण फोटो असं घेतो पूजेचं सामान घेतलं, फोटो काढले, तर ज्या कामासाठी आलोय ते काम करायला जायचं. खाटू श्याम बाबांचं दर्शन. बिबट्याला सगळेच घाबरता इथं. हा, कारण की बोर्ड लावलेला आहे बिबट्यापासून सावध आपल्या परिसरामध्ये. बिबट्यापासून जाणार बड्डेला. पाय पडताना नवीन यूट्यूबर आहे आम्ही. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघत जावा, वॉच टाईम वाढवा. पोहोचलो आपण मंदिरापर्यंत. इथे मस्त छान खाटूश्याम बाबांचे सॉन्ग वगैरे चालू होते. नंतर आल्याबरोबर मन प्रसन्न झालं. मध्ये गेल्यानंतर तर बघायचं कामच नाही. खूप सारी लाईन होती अशी दर्शनाला. आम्ही पण नंबरलाच थांबलेलो होतो इथे. आमच्या समोर पण गर्दी होती आणि आमच्या मागे पण गर्दीच होती. समोर एवढी लाईन होती. मागे पण खूप गर्दी होती. आमच्या मागे सुद्धा लोक होते. काही नाही टेन्शन. एवढं दर्शन वगैरे खूप छान झालं, मोकळ्या पद्धतीने झालं. पण दर्शनाचाच व्हिडिओ नाही घेता आला आम्हाला, कारण की आम्ही दर्शन करत होतो, मग व्हिडिओ घ्यायला कोणी नव्हतं. दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथे साईडला बसलो होतो थोडा वेळ. दर्शन झाल्यानंतर मंदिरामध्ये बसलं पाहिजे ना, म्हणून आम्ही बसलो होतो. आणि मंदिरातून लगेच मग आम्ही मी म्हटलं होतं आपण दर्शन करून तळ्यावर. आल्यानंतर तळ्यावर येऊ. तुम्हाला तळ दाखवते बघा. दर्शन करून आले तर हे आहे तळ. चौकडून डोंगर, इथे तळ, पाणी. खूप छान व्ह्यू आहे, खूप छान. उडी नका बरोबर ना, मला एकच नवरा आहे. व्हिडिओ चालू नव्हतं झाला तवा, आता घ्या. तरी म्हणलं आज काय झालं. सगळे नवरे आपापल्या बायकोचे व्हिडिओ फोटो काढतायत. माझा नवरा गाडीत होतोय. का गाडी दा मी पाण्यात त्यांचे फोटो घेतले, व्हिडिओ घेतले आणि त्यांनी माझे नाही घेतले. पहिले गाडी. तळ्यावर थोडा वेळ घालवला. मग आम्ही तिथून निघालो घरी, कारण की तिथून आल्यानंतर ट्विंकल आणायचं होतं शाळेत. म्हणून आम्ही टाईम बघून लवकरच निघालो. परत आमचं तेच गप्पा करत करत बोलत बोलत आम्ही येत होतो. आम्ही खाटू श्याम बाबाहून आलो. ट्विंकलला स्कूलमध्ये घेतलं. आम्ही तिघं पण आलो. आम्ही दोघं आलो. ही आत्ता शाळेतून घेतली. आता इथं आम्ही पाणीपुरी रगडा मस्त भेटतात पाहिजे. जागा पण किती भारी बनवलेला. आपल्याला पण असंच चालू करणं आहे.
पण हिना साथ दिली तर करू चालू आपण नक्की. पाणीपुरी बसते तोंडात. छान आहे, मस्त क्वालिटी यांची. हे बघा ही गाडी बेलपुरी शनिदेव बेलपुरी सेंटर. पाणी वगैरे सगळं. इथं पाणीपुरी भेळ खाल्ली, त्यानंतर मग आम्ही आलो घरी. थँक्स फॉर वॉचिंग. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओज बघत राहा.